झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्ञानदानाचं काम जरी शिक्षक करत असले तरी त्यांच्याही पोटा पाण्याचा प्रश्न आहेच ना। घर संसार चालवायचं म्हटलं की त्यांनाही पैसे हवेच। आदिवासी पाड्यांवर दुर्गम भागात ज्ञानदानाचं काम करणाऱ्या शिक्षकांचा तर जास्त आपुलकीनं विचार व्हायला हवा। पण कर्जत तालुक्यातल्या शिक्षकांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर निधीत तर टक्केवारी मागितली जाते। ही टक्केवारी हवी आहे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना। हे अधिकारी शिक्षकांकडे खुलेआम लाच मागतायत। रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्याची आदिवासी बहुल प्रदेश अशी ओळख। सह्याद्रीच्या पर्वतरांगातल्या या तालुक्यात अनेक दुर्गम गावांमध्ये शेकडो शिक्षक ज्ञानदानाचं पवित्र काम करतात। आदिवासी पाड्यांवर दुर्गम गावात जाण्यासाठी एसटी असो किंवा नसो प्रसंगी पायपीट करत हे शिक्षक शाळा गाठतात। या शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून सरकार पगाराव्यतिरिक्त काही रक्कम देतं। शिक्षकांना देण्यात येणारा हा प्रोत्साहनपर निधी कर्जत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी 2 वर्ष अडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडला। कर्जत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर निधीत टक्केवारी हवी आहे। ते शिक्षकांकडे खुलेआम लाच मागतायत। कर्जत तालुक्यातल्या ग्रामीण भागात एकूण 210 शिक्षक काम करतात। इथल्या 140 शिक्षकांनी गट शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी आणि सहाय्यक लेखाधिकाऱ्यांना लाच देऊन स्वतःची थकीत रक्कम मिळवली। पण उर्वरित 70 शिक्षकांनी गट शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी आणि सहाय्यक लेखाधिकाऱ्यांना लाच देऊन स्वतःची थकीत रक्कम मिळवली। पण उर्वरित 70 शिक्षकांनी लाच द्यायला नकार दिल्यानं त्यांच्या वाट्याचे पैसे अडवून ठेवण्यात आले। जवळजवळ 1.5 वर्ष आपण बिलं सादर केलेली आहेत, परंतु या ठिकाणी सलेह पंचायत समिती कर्जत यांनी त्यांच्याच सहीने सर्व्हिस बुकवरती सह्या होऊन बिलं अदा केली जातात आणि त्यांनीच त्रुटी काढल्या की सलेह यांची सही नाही। मग ही सही शिक्षकांनी घ्यावी का हा प्रश्न निर्माण होतो। शिक्षकांचे पैसे अडवून ठेवण्यासाठी गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि सहाय्यक लेखाधिकाऱ्यांनी वेगवेगळे फंडे शोधून काढलेत। हा निधी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये ते अगदी क्षुल्लक अशा त्रुटी काढतात। या त्रुटींचा बागुलबुवा करून शिक्षकांना थकीत रक्कम द्यायला नकार देतात। शिक्षकांनी सगळ्या अटी पूर्ण केल्या तरीही त्यांना हेलपाटे मारायला लावतात। योजना लागून 1.5-2 वर्ष झाली। काही शिक्षकांचं 6 महिन्याचे आत बिल निघाले आणि आता जवळजवळ 2 वर्षापासून सुद्धा आम्हाला नुसतंच पाण्याला चुना लावल्यासारखं करतात। सलेह यांनी अगोदर ह्या वेतननिश्चिती ज्या सेवा पुस्तकात त्यांची नोंद आहे त्या स्वतः त्यांनी तपासायच्या असतात। त्यामध्ये काय त्रुटी आहेत त्या पाहून त्या दुरुस्त करायच्या असतात आणि नंतर गट शिक्षण अधिकाऱ्याची त्यावर सही घ्यायची असते। परंतु त्यांनी याबाबत कोणताही पाठपुरावा केलेला नाही आणि केवळ जाणून 147 शिक्षकांना त्यांनी बिलं पेड केलीत आणि उर्वरित शिक्षकांना त्यांनी ऑब्जेक्शन लावून ही बिलं तशीच रखडवून ठेवलेली आहेत। सरकारी अधिकारी टाकाच दूर लागू देत नाही म्हटल्यावर शिक्षकांनी झी हेल्पलाईनच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्धार केला। त्यांनी हेल्पलाईनकडे तक्रार केली। ही तक्रार घेऊन झी हेल्पलाईनची टीम कर्जत पंचायत समितीत पोहोचली। तिथे गटविकास अधिकारी एन देसले यांना भेटण्याचा प्रयत्न केला। शिक्षकांचा प्रश्न घेऊन झी हेल्पलाईनची टीम आल्याचं कळताच त्यांनी पळ काढला। त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी लेखाधिकारी भास्कर पाटील यांच्याकडे बोट दाखवलं। आम्ही शिक्षकांना घेऊन त्यांच्या दालनात पोहोचलो। थकीत पैशांच्या मुद्द्यावर त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। शिक्षकांच्या प्रश्नापुढे लेखाधिकारी भास्कर पाटील गांगरले। या प्रकरणी झी हेल्पलाईननं थेट रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती ज्ञानदेव पवार यांच्याशी संपर्क साधला। झाला प्रकार त्यांच्या कानावर घातला। त्यांनी या प्रकरणी तातडीनं पैसे देण्याचे आदेश पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिले। शिक्षकांचे थकलेले पैसे देण्याचं आश्वासन मिळालं असलं तरी हक्काचे आणि घामाचे पैसे मिळेपर्यंत झी हेल्पलाईन स्वस्थ बसणार नाही। कारण शिक्षण घेण्यासाठी मुलांना जसं पोषक वातावरण लागतं तसं शिकवण्यासाठी शिक्षकांनाही अनुकूल वातावरण असावं लागतं। शेवटी सवाल ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या हक्काचा आहे। रायगडहून अमोल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।